नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीच्या गोड सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याच्या तयारीत आहे। या वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीला आता वित्त विभागाने अधिकृत मंजुरी दिली आहे। निधीबाबत सविस्तर माहिती। गेल्या 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने 75,248 कोटी रुपयांच्या पूरक मागण्या सादर केल्या होत्या। या मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आज 5 जानेवारी 2026 रोजी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यापैकी तब्बल 6,103 कोटी रुपये हे विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाले आहेत। यामुळे आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4ही महिन्यांचे हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। थकीत हप्ते कधी मिळणार? आपल्याला माहीतच आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवळ 60 ते 65% महिलांनाच मिळाला होता। निधी अभावी अनेक महिलांचे पैसे रखडले होते। मात्र आता हा थकीत निधी आणि डिसेंबर-जानेवारीचे एकत्रित पैसे मकर संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। ही योजना निरंतर स्वरूपाची असल्याने निवडणूक आयोगाची कोणतीही अडचण येणार नाही। मात्र महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यास काही तांत्रिक बंधने येऊ शकतात। तरीही संक्रांतीपर्यंत हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR लवकरच प्रसिद्ध होईल। तो प्रसिद्ध होताच हप्ता वितरणाची नेमकी तारीख आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।